ती बारकालीला विचित्र असतात. तुमचे आले तर हेच भाग्यवान, शांत बसले ते पण अधूनमधून येड्यावून करू नका. पोर मी लय भेटतो पोरांना, त्यांना काय महाराजांनी फिराच पडले गपकन बोलतात ते काहीतरी. यांना जाहिरातीची सवय, मागाच्या धरून झालं म्हणते ना अजून जाहिरात नाही. त्यांना काय माहिती नॉनस्टॉप खेळ असतो ही. मी त्यांना उलट बोल, एक पोरग कीर्तनात कलाकार म्हणलं बोलू नको, ती मलाच म्हणलं तुम्हीच बोलू नका. म्हणलं मला बोलायला तर गावाने बोललेलं आहे. मग एका प्रश्नाचं उत्तर ते मला विचार, ते मला महाराजाशी कोणती गोष्ट आहे ती वाढल्यावर बारीक होती. मला वायर वाढल्यावर लांब, ती दावं वाढल्यावर लांब, तर लबर वाढल्यावर लांब, वाढल्यावर बारीक होती. मला मला नाही येते ते मला किती सोपं आहे बिडी. बिडी वाढल्यावर बारीकच होते. ह्याचा बाप रोज वडत आणि ती बघत आहे. त्याच्यामुळे बापांना विनंती, एक तर तुम्ही व्यसनच करू नका, दुसरा मुद्दा करायचा असेल तर मुलांना देखता तरी करू नका. काय लहान मुलांनी तुमच्याकडून आदर्श घ्यायचा. सध्या अवघड झाले, सध्या बापच पोरला बिडी पिटून आणायला होते. जा पिटून आण, इजल्या परत पेटवाय कोणाला जायचंय? पोराला ते इजून देत नाही ना. झटका हानीतच हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळे? अहो एक जणाच्या दारात पिरूचं झाड, रोजच पिरू चुरूला जायचे. मालक म्हणले कोण नाही तर त्यांनी नाईट दुट्टी केली. एक पोरग गवलं चोरी करत सणासण काना खात मूर्ख पण नाही. अरे मागून न्यायचं, चोरी करणं पाप आहे. गचोरं धरलं, चल घरी तुझ्या बापाकडे, तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते म्हणा थांबा, माझे पप्पा घरी सापडणारच नाही. म्हणजे कुठे मी खालच्या फांदी होईन ती वरच्या फांदी होई. म्हणजे संघर्ष ढाकन काय आदर्श घ्यायचा. त्यामुळे जुन्या माणसाने आधी नीट राहायचं. सध्या म्हाताऱ्या कोताऱ्याने ह्या तरुण पोरांवर लय झोड उठवली, तरुण पिढी बिघडली. पोरांचं बघू आम्ही काय करायचंय, तुम्ही पहिल्या मंदिरात पत्या खेळायचं बंद करा. तूच मारू तिला राणी धावतो. पोरांचं बघू काय करायचंय, जुन्यांनी आधी नीट राहा.